वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वात स्पेशल असं बड्डेचं विश मला आज मिळालं ते माझ्या परीकडून. तर तिने अगदी बोबड्या बोबड्या याच्यात मला विश केले. बघा तुम्ही पण किती छान. असं म्हणायचं. परी थँक्यू. इथे मी चॉकलेट केक बनवते. तर पूर्ण रेसिपी बघा, खूप सुंदर केक बनलेला आहे. तर इथे ना डार्क फॅन्टसी 10 पुढे घेतले मी आणि ते ना त्यातली क्रीम पूर्ण काढून घेते. आता एका बाउलमध्ये क्रीम पूर्ण काढून घेते बिस्किटांमधली. होममेड केक बनवण्यामागचा हेतू हाच की बाजारातला केक आहे ना त्यावर खूप क्रीम लावलेली असती, तो आवडत नाही खाण्यासाठी. म्हणून म्हटलं चला आपण आता येती पण आपल्याला रेसिपी, तर मग बनवूया आपण बिस्किटपासून केक. मी आधी एकदा बनवलेला आहे, हा सेकंड टाईम बनवते. तर आता ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पूर्ण बिस्किट मी क्रीम काढून घेतली आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतली पावडर. अशी चॉकलेट प्रीमिक्स पावडर मिळते ना केकची, सेम तशीच तयार होते ही पावडर. पण आता ही पावडर एका बाउलमध्ये घेतली मी पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये हवं तसं दूध ॲड करायचं आहे आपल्याला. एक पेस्ट तयार करायची आपल्याला, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, अशा टाईपमध्ये हे मिश्रण पाहिजे. तर इथे मी एका कुकरमध्ये आधी ना खडे मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही नाही टाकलं मीठ तरी चालेल, फक्त आपली कुकरची जाळी असते ना ती ठेवायची. आणि ज्या पात्रात तुम्हाला केक बनवायचं आहे ना ते पात्र घ्या. मी इथे कुकरचा डब्बाच वापरते. त्याला छान असं तेलने पूर्ण आधी हे करून घेतलेलं आहे डब्याला, जेणेकरून आपला केक त्यामध्ये लागू नये खाली यासाठी. आणि मग कुकरमध्ये जाळी ठेवली आणि त्याच्यावर हा डबा थोडा प्रीहीट करून घेतला. फुल गॅसवर मी 5 मिनटं आधी प्रीहीट करून घेतलेला आहे कुकर. आणि डबाही थोडासा गरम झाला की मग त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. तर मिश्रण टाकण्याच्या आधीच आपल्याला लगेच इनो टाकायचा आहे. तो इनो ॲक्टिव्ह होतो, त्यावर थोडं दूध घालायचं आहे आणि पटकन ही प्रोसेस करायची आहे. मिश्रण आपलं छान असं मिक्स करायचं आहे, तर ते प्लफी होतं, एकदम असं हलकं हलकं होतं. आणि लगेच त्या आपल्या डब्यामध्ये कुकरच्या टीनमध्ये टाकून द्यायचं आहे ते मिश्रण सगळं. आणि टॅप टॅप करून ती सर्व अशी पूर्णपणे मिश्रण एकसारखं त्या डब्यामध्ये लागलं गेलं पाहिजे. हवं तर एक बाजूला काढून घ्या टीन आपला आणि टॅप टॅप करून पुन्हा एकदा ठेवून द्या. म्हणजे ना आपला केक एकसारखा असा बेक होतो. तर या पद्धतीने मी सगळं मिश्रण टाकून घेतलं आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून हा बेक होण्यासाठी ठेवून दिला. तर हा केक बनवण्यासाठी मला 40 ते 45 अगदी स्लो आचेवर ठेवला होता. 40 ते 45 मिनिट्स लागले. मध्ये एकदा तुम्ही चेक करू शकताय. सुरीला जर लागला तर तो कच्चा असतो. आता हा पूर्णपणे झाला आहे, बघू शकता किती छान असा स्पॉन्जी केक तयार झालेला होता. आपण या स्पंजला आहे ना थोडा गोडपणा कमी असणार आहे, कारण की बिस्किट इतके गोड नसतात ते. त्यामुळे मी इथे शुगर सिरप पण तयार करून घेतलेलं आहे एका फुलपात्रामध्ये. थोडं साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि मला आता हे 2 कट्समध्ये तयार करायचं आहे, म्हणून मी एक मधून कट देते त्याला. केक बनवून 5 ते 6 तास आधी फ्रीजमध्ये ठेवून द्या, जेणेकरून तो सेट होईल आणि कापताना एकदम छान वड्या पडतात त्याच्या, म्हणजे कट एकदम सुंदर होतो आणि खायला पण अप्रतिम लागतो. आता यावरून आहे ना मी शुगर सिरपचं पाणी स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून आहे ना आपला केक छान गोड होईल म्हणून. आता क्रीम जी होती आपण बाउलमध्ये काढून घेतलेली त्यामध्ये थोडं शुगर सिरप टाकून मी पातळ केली आणि त्याने पूर्ण क्रीमवर एक
थर देऊन घेतला आहे क्रीमचा. आणि त्यानंतर एक आपली कॅडबरी ती वरतून स्प्रेड केली आहे. हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता केकला. बघू शकता इतका सुंदर केक तयार होतो. कशी वाटली रेसिपी? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.